विठ्ठल रामचंद्र गुरव, राहणार आचेगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आमच्या आजोबापासून हे आपली वाटणीचं आपल्या आजोबालाच मूळ 85 सेक्शनखाली गैरहजर ठेवून या आपल्या भावकीने वाटणी करून घेतलेली आहे. तेव्हापासून सरस निरस मनाने वाटणी झालेली आहेत. आपली वाटणीपासून आम्हाला 17.5 एकर जमीन वहिवाटीत आहे. त्याच्यापैकी 11 एकर 20 गुंठे पाझर तलावाला संपादन झालेलं आहे. बाकीचं जमीन आमची शिल्लक आहे. 2 हेक्टर 30 आपल्या प्रत्यक्ष कब्जा वहिवाटीत आज स्थगित आहे वाटणीपासून आजपर्यंत. असे असताना हे आपले भावकी लोक कोर्टात दावा दाखल केले. मल्लीनाथ बसवंत गुरव, विश्वनाथ बसवंत गुरव आणि शिलिसिद्ध खंडो गुरव या लोकांनी दावा दाखल करून देखील त्यांना संबंधित पोलिसांनी किंवा महसूल खात्याने सांगितलं की बाबा तुमच्या निकालाप्रमाणे कोर्टाकडनं दरखास्त दाखल करून मोजणी करून हद्दी कायम करून घ्या म्हणून 2009 ते आज स्थगित सांगितले आहेत त्यांना. तरीसुद्धा ते लोक कोर्टात दरखास्त दाखल करून न घेता मोजणी न करून घेता जबरदस्तीने आमच्या हद्दीत घुसखोरी करणे किंवा कब्जा आपलं काढण्याचा प्रयत्न आहेत ते लोक. आता हे जे प्रकरण जे काय तुमचा वादाचं आहे सध्या न्यायप्रविष्ट आहे? न्यायप्रविष्ट आहे सर. हे कोण वकील तुमचे काम पाहतात त्याचं? आपलं सध्या हे जमिनीचं वादाचं कलकोटी म्हणून बघतात सर. मग हे बघा सर 2021ला 23/8/2018ला शासनाने मोजणी करून घेतलेलं आहे. 23/24/2018ला. मग त्यांच्या मोजणीनंतर आपण परत कोर्ट कमिशनरमार्फत आम्ही स्वतः कोर्टात दाखल केलेलं आहे. त्याप्रमाणे 28/1/2021 रोजी कोर्ट कमिशनरमार्फत मोजणी केलेलं आहे सर. त्या मोजणीप्रमाणे हद्दी कायम करण्यासाठी टीनवाला म्हणून कोर्ट कमिशनर आहे सर. त्यांनी ह्या संबंधित आपल्या भावकींचं गोष्ट ऐकून म्हणजे पाझर तलावात जमीन किती गेलं आणि किती राहिलं संपादन शिल्लकचं मोजणी करून हद्दी कोणा कायम करावा असं कोर्टाचा आदेश आहे. आता एकंदरीत जे काय प्रकार तुमच्या या शेतीच्या वादातून घडलेला आहे यात काहीतरी प्रशासकीय यंत्रणेने काहीतरी असं वाटतं का तुम्हाला संशयास्पद भूमिका आहे का? संशयास्पद आहे सर. आमच्यावर 353 गुन्हा दाखल केले ह्या भावकीच्या गोष्टी ऐकून. आम्हाला 1 महिना अटक करून हे काम केले शासनाच्या लोकांनी. शासनाच्या अधिकाऱ्याचं आणि गावकी राजकारण आणि गावातील ग्रामपंचायत या लोकांचा आपल्या भावकीची सपोर्ट आहे. त्या सर्व यंत्रणा मिळून हे काम बंद होतं सर. की म्हणजे ह्या शेतकऱ्यांचं जमीन मोजमाप करून हद्दी कायम केल्याशिवाय मी काम चालू करणार नाही असं पत्र पण दिले होते त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला. त्या कॉन्ट्रॅक्टरला पत्र दिले असताना ग्रामपंचायतवाले आमदारच्या दबावाखाली हे काम जबरदस्तीने चालू केले. आणि ठीक आहे, तुम्ही आता जे काय बोललात किंवा प्रशासकीय यंत्रणेमध्ये काहीतरी खलबते आहे, राजकीय वर्धास देखील या प्रकरणाला आहे. तहसीलदार कोण आहेत संबंधित त्या भागात? हे बघा तहसीलदार आपल्या दक्षिण सोलापूरचे किरण दिगंबर जमदाडे साहेब आहेत. तर त्यांना हे प्रकरण सर्व माहीत असूनसुद्धा आम्हाला नोटीस न देता किंवा आपले लेखी म्हणणे न घेता आम्हाला म्हणणे देण्यास टाईम न देता परस्पर निर्णय देतात आणि कोर्टात जावा अपील करा हे असं महसूल खात्याचं धंदा चालू केल्यासारखं आहे. आणि ह्या तहसीलला आजपासून आम्ही 1997पासून दक्षिण कार्यालयात म्हणजे या कामासंबंधित आपला संबंध आहे. तर असं तहसीलदार आम्हाला कधीच पूर्वीचे अधिकारी असं वागले नाही. आम्ही किती अर्ज विनंती केलं तर वेळेवर कागदपत्र देत नाही ती, नकला देत नाही ती. आणि आमची लेखी म्हणणे किंवा आपलं बाजू न मांडून घेता परस्पर निकाल करते ती भ्रष्टाचाररित्या किंवा संबंधिताला हात मिळवून आपल्या समोरच्या भावकीचे जर आर्थिक परिस्थिती अमेरिकेत वगैरे आहेत, पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे, राजकीय दबावाखाली आणि त्यांच्या पैशाच्या व्यवहारामुळं निकाल एकतर्फी देते. आता संबंधित ज्या अधिकाऱ्यांवरती तुम्ही जे आरोप प्रत्यारोप करताय त्यांनी अभ्यासपूर्वक काहीतरी तुम्हाला नोटीस वगैरे बजावली असेल ना? नाही सर, नोटीस आपल्या सहधारकात 35 गटात किती लोक आहेत त्यांना सर्वांना नोटीस द्यायला पाहिजे सर. आम्हाला फक्त माझ्या नावाने एकट्याला व्हॉट्सअपवर तुमच्या एकट्याच्याच नावे नोटीस आली? ते बी व्हॉट्सअपवर सर. बरं. आणि आम्हाला नोटीस आल्यापासून मी मागतोय की मला नोटीस द्या आणि ते संबंधित लोकांचं कागदपत्र अर्ज वगैरे द्या, आम्हाला लेखी म्हणणे व्यक्तिगत करायचं म्हणून मी तेव्हापासून मागतोय सर. कदाचित समजा तुमचा संपर्क झाल्यामुळे त्यांनी व्हॉट्सअपला पाठवला असेल, एक प्रशासकीय प्रोटोकॉल काय असेल तो असेल, पण संबंधित बाकीच्या शेतकऱ्यांना वगळून तुम्हालाच कशी काय नोटीस दिली त्याने? हे बघा सर, तुम्हाला दाखवतो व्हॉट्सअपवर पोच पण आहे त्यांचं आणि प्रिंट काढलेली आहे, सगळे दस्तावेज तुमच्याकडे आहेत? हां, दस्तावेज आहे सर, प्रिंट काढून घेतलेलं आहे. याची विचारणा तुम्ही केली संबंधित अधिकाऱ्यांना वगैरे? केलं सर. केल्यावर त्यांनी काय म्हणते अपील करा. प्रांत कोण आहे तिथले?
इथले प्रांत सध्याला कोण आहेत माझ्या का माहितीत नाही सर. नोटीस कोणाच्या मार्फत तुम्हाला कोणाच्या व्हॉट्सअपवर आली? नोटीस तलाठीच्या मार्फत आपल्याला मिळाले. काय तलाठीचं नाव? चव्हाण पवन चव्हाण म्हणून आहेत सर तलाठी. कधीपासून कार्यरत आहे त्या ठिकाणी ते? ते आता 1 वर्ष 2 वर्ष 1.5 वर्ष झाले सर. संपर्क त्यांना तुम्ही साधण्याचा प्रयत्न केला? संपर्क साधले, सगळं केलंय सर. तर त्यांनी व्हॉट्सअपवरच पाठवलंय. त्यांच्या व्हॉट्सअपवरून, व्यक्तिगत व्हॉट्सअपवरून हां, पाठवलं? तलाठी साहेबांच्या व्हॉट्सअपवरून त्यांनी पाठवले. त्यांनी काय म्हणले, सर्कल साहेबाकडे तुमचं पूर्ण फाईल आहे, त्यांच्याकडनं घ्या, माझ्याकडे काय नाही. सर्कल कोण आहे? सर्कल संतोषी फुलारी म्हणून मंडळ अधिकारी आहेत वळसंगचे. बर राहायला मंडळ अधिकारी वळसंगला येते किंवा सर, बर. मंडल कार्यालय. मग तुम्ही आता हा जो प्रकार घडला, तुम्हाला जे व्हॉट्सअपवरून नोटीस पाठवली, इतर शेतकऱ्यांना वगळून तुम्हालाच नोटीस, याची विचारणा तुम्ही जिल्ह्याच्या मोठ्या कार्यालयाला देखील करायची होती ना? केलं सर, केलं. तहसीलदारांनाच बोललं की सर आम्ही. तहसीलदारांना बोलल्यावर आम्हाला संबंधितांना सर्वांना नोटीस मिळाली नाही, फक्त एकाला नोटीस दिलं तर खोटं बोलता म्हणून असं माझ्यावरच चिडून तहसीलदारांनी आरोप केला त्या दिवशी. आणि संबंधित तलाठीने म्हणलं मी ह्यांना व्हॉट्सअपवर पाठवले. म्हणलं फक्त नोटीस मला एकट्याला पाठवल्यावर कसं होतं आहे, त्या ठिकाणी 7 बऱ्यावर किती नाव आहे, सगळ्यांना नोटीस द्या आणि सगळ्यांच्या लेखी म्हणणे घ्या. लेखी आपल्या कोर्टात वाद चालू आहे आणि तहसीलदार साहेबांना हा पूर्ण मॅटर माहीत आहे. त्यांच्याकडे आता ह्याच्यापूर्वी त्यांनी 2-3 निकाल दिलेत, ह्या आपल्या मल्लीनाथ वसंतगुरू आणि विश्वनाथ. कुणाच्या बाजूने निकाल झालाय तो आदेश? म्हणजे माझा दावा जो आहे 119/2019चा हा दावा निकाल होईपर्यंत ह्याच्यामध्ये मला काही करता येत नाही. तर लेखी कळवलेलं आहे. तुम्ही तर वकील नेमलाय म्हणतात, वकिलांनी वगैरे काहीतरी पत्रव्यवहार केला असेलच ना? केलंय ना सर्व आम्ही लेखी पत्र. ह्याच वेळी आपल्याला त्यांनी टाइम दिलं नाही. रोजनाम्यावर आपले एकच सही आहे, एकच तारीख आहे, पुढे आम्ही वकील देऊन म्हणणे देणार होतो. तर त्या पाईपलाईन विषयी तर आम्ही पाईपलाईन थांबावं म्हणून आम्ही अर्ज केलाय. तर त्यांनी तुम्ही मोजणी करून घ्या असं तहसीलदाराने निकाल देते. मी कमिशनरचं मोजणी करून घेतलंय, तरी पण परत मलाच उलटा अजून मोजणी करून घ्या म्हणून तहसीलदाराने सांगितलं. बरं. कोर्ट कमिशनरचं मोजणी करून घेतले असताना ते बी पोलीस बंदोबस्त आणि व्हिडिओ शूटिंगमध्ये हद्दी कायमचा विषय आदेश आहे, त्याप्रमाणे कामकाज चालू आहे कोर्टात. ते दावा प्रलंबित आहे. या तुमच्या कोण आहेत? हे माझे आई आहेत सर. बरं. एवढा असताना सुद्धा आपल्या विहिरीवरचं मोटर वगैरे चोरी झाली. या लोकांनीच भर दिवसा आम्ही नसताना ट्रॅक्टर लावून ओढून गेला. त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्या लोकांवर गुन्हा दाखल झाले. आपले भावकीचे लोक आहेत ते, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मग एवढं असताना सुद्धा ह्या संपादन सोडून, म्हणजे त्यांचं म्हणणं काय, तुमचं 11 गुंठे जमीन आहे, बाकीचं सगळं आमचं आहे, तुमचं तलावात गेलं आहे, इथं थांबू नका, जावा. आम्ही नसताना येऊन आईला आपल्या सर्व कुटुंबधारकांना मारहाण करणे, शिवीगाळ देणे. पोलीस खात्याला तर एवढं आम्ही तक्रार दिली आहे, दखल घेतला जात नाही. आणि गेल्यावर तिथं फिर्याद न घेता ते माळे साहेबांना फोन करा, तुम्ही तुमचं शेतात मॅटर आहे, तुमचं दिवाणी बाब आहे, तुम्ही कोर्टात जावा, असं करून ते वेळेवर कंप्लेंट नोंदवत नाहीत आणि ठोस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत विरोधकांच्या दबावाखाली. म्हणजे विरोधकांचं कसं आहे, आमदार किंवा गावकी सरपंच पुढारी यांचा दबाव आणून पैशाचा वापर करून पोलीस खातं आम्हाला वेळेवर कारवाई करत नाही. खोटे आमच्यावर 353 गुन्हा दाखल आहे. ह्याच लोकांच्या म्हणण्यावर भ्रष्टाचाररित्या आमच्यावर केलेला आहे. आता तुम्ही ज्या संबंधित अधिकारी किंवा ज्या दिग्गज लोकांची नावं घेताय या ठिकाणी किंवा संबंधित जे म्हणताय, याचे सबळ पुरावे तुमच्याकडे आहेत का? की ठोस पुरावे आहेत आपल्याकडे. बरं. हां, ठोस पुरावे असून देखील त्यांच्यावर कारवाई करत नाही. माझ्या आईला आणि माझ्या काकाला ते पाईपलाईनसाठी मारत होते. तहसीलदारांना SP कडे आम्ही तक्रार केली होती, पोलीस स्टेशनला दाद न घेतल्यामुळे. त्यावेळी SP साहेबाच्या ऑफिसमधनं त्यांना डोंगरे साहेबांना फोन आला की बाबा तहसीलदारांचं परमिशन आहे का नाही ते विचारून जर परमिशन नसेल तर तो काम बंद करा म्हणून डोंगरे साहेबांनाच बोलले. तरीसुद्धा त्यांना फोन लावून विचारले नाही आणि काम बंद केले नाही. 2 दिवस आमच्या आईला आणि काकाला मारहाण करून जबरदस्तीने आमच्यात पाईपलाईन. पोलीस स्टेशन प्रशासन इथलं वळसंग आहे? हां, वळसंग आहे सर. इथले संबंधित जे तुम्ही आता नाव घेताय? हां, संबंधित. एवढं असून बी आणि न्यायप्रविष्ट असताना सुद्धा आम्हाला तिथं दिवाणी बाब असल्यामुळं आम्हाला काय करता येते. मारहाण झालं तरी दखल घेत नाही. आणि 112ला कॉल केलं तर ह्या पोलीस स्टेशनवाल्यांनी आम्ही सांभाळून घेतो, तुम्ही यायची गरज नाही. तिकडनं कॉल येत होतं की तुम्हाला मदत भेटलं का नाही म्हणून 112चा आपल्याला कॉल येत होता. तरी पण यांनी आपल्याला त्यावेळी मदत केलेलं नाही. आणि त्यांच्यावर ठोस कारवाई होत असताना त्यांच्यावर साधा NC दाखल केलेला आहे. आईला मारहाण केले, माझ्या चुलत्याला मारहाण केले, दवाखान्यात दाखवलेलं आहे, सिव्हिल सर्टिफिकेट सगळे आहे आपल्याकडे. एवढं असताना सुद्धा त्यांच्यावर साधा NC करतात, कारवाई करत नाही त्यांच्यावर. शेतीच्या वादातून हा बराच काही प्रकार आहे घडलेला. त्या अनुषंगाने
यानंतर जर न्याय भेटला नाही, कुठे कुठे तुम्ही पाठपुरावा केलेला आहे? पाठपुरावा बघा आम्ही तहसीलदाराकडे बी केलं आहे, प्रांताकडे केलं आहे, कलेक्टरकडे कळवलं आहे, पार मुख्यमंत्र्याकडे मोदीपर्यंत आमचं पत्रव्यवहार झाले 2018 ते आजपर्यंत, की बाबा शासन कामी आमचं जमीन किती संपादन झालं आणि शिल्लक किती राहिली याची मोजणी होऊन हद्दीखुणा कायम करून आमची जमीन सोडून तुमच्या जमिनीत रीतशीर शासनाच्या नियमानुसार कामकाज करावा, शेतकऱ्यावर मारहाण करून हे जबरदस्तीने अटक करून काम का केले याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली होती. तरीसुद्धा अद्याप त्यांच्यावर कोणावरही कारवाई केलेलं नाही आणि 353 आपलं निर्दोष झालेलं आहे. कोर्टात त्या 11 लोक आम्ही निर्दोष सुटलेलं आहे 353मध्ये. तुमच्या या शेतामध्ये आम्ही पाहतो या ठिकाणी, आता ज्या ठिकाणी तुम्ही आता हे इथं शेतातच घर करून आहात ना तुम्ही? शेतात वाटणीपासून आजोबापासून आज तक आम्ही राहायला आता हे शेतात. मोठी मोठी झाडं आहेत, उद्या जमसा तुमच्या विरोधकाच्याकडे जर रीतसर निकाल लागला किंवा काय, मी झाडं वगैरे काढतील ना उद्या? झाडं काढण्यासाठी आता सध्याच तहसीलदारांनी आम्हाला आपले लेखी म्हणणे वगैरे न घेताच हे बघा 20/7/26 रोजी अर्ज पंचनामा करून माननीय मंडलाधिकारी आणि तहसीलदार साहेबाकडे पाठवलेलं. आम्हाला काय आमचं काय लेखी म्हणणं घेतलं नाही, आम्हाला कळवलेलं नाही, परस्पर पाठवून दिलेलं आहे. आणि ह्या पंचनाम्यानुसार तहसीलदारांनी आता वन विभागाला तो पत्र दिलेला आहे. तर पत्र बघा दिनांक 6/8 रोजी 26ला त्यांनी संबंधित अर्जदाराला शिलीसिद्ध खंडोगुरव या माणसाच्या बायहँड दिलेला आहे सर. हा टपालाला जात असताना सुद्धा त्यांनी बायहँड दिलेला आहे. म्हणजे यावर तुमचा काय आक्षेप, तुमचा काय आहे? आम्ही त्या दिवशी तिथं संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं होतं की बाबा रस्ता खुला करतेवेळी आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही आणि आम्हाला लेखी म्हणण्यासाठी मंडळाधिकाऱ्यांनी कुठलेही पाठपुरावा कागदपत्र दिलेलं नाही आणि हे पत्र तुम्ही वन विभागाला पाठवू नका, आम्ही याच्यावर ऑब्जेक्शन देणार म्हणून स्वतः किरण जमदाडे साहेबांना सुद्धा समक्ष जाऊन मी भेटून बोललेलं आहे. तरीसुद्धा त्यांनी काय केले, संबंधित खंडू भोसले म्हणून ते अधिकारी आहेत संबंधित या टेबलाचे, त्यांना हे करून रात्री 8 वाजता बोलून हे पत्र त्या संबंधित अर्जदाराला शिलीसिद्ध खंडोगुरव देण्यास हे केलेले आहेत. म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन देणार आहे, हे पत्र पाठवू नका, आमचं मॅटर कोर्टात चाललो आहे. आणि मूळ हे 35 गटात रस्ताच नाही, हे पाणदा रस्ता 34 गटात 33 गटात असताना हे बळजबरीनं हे राजकीय दबाव किंवा हे चुकीचा निकालाचा आधार घेऊन हे म्हणजे आपलं हे पाझर तलाव जाऊन जो शिल्लक जमीन आहे 2 हेक्टर 30 आर हे बळकवण्याचा दुष्ट हेतू या भावकीचा मल्लीनाथ बसवंतगुरव, विश्वनाथ बसवंतगुरव आणि शिलीसिद्ध खंडोगुरव या लोकांचा हेतू आहे. हे सरळ संबंधित मंडळ अधिकाऱ्याला धरून आणि तहसीलदारांना धरून ह्या रस्त्याच्या ह्याच्यामध्ये बंदोबस्त मागितलेला आहे. म्हणजे या बंदोबस्तीत आपला वस्ती काढण्यात यावा, हे पत्रा शेड काढण्यात असं पंचनामासुद्धा करून पाठवलेलं आहे तहसीलदाराकडे मंडळ अधिकाऱ्यांनी. हे वस्ती काढण्यात यावा, ही झाडं तोडण्यात यावे. आपली वर्षाला दर 1,00,000-1.5 लाखाचे उत्पन्नाचे फळझाडं आहेत आपले, 1,00,000-1.5 लाखाच्या वरी जातीत, बोरीचे, चिंच, सीताफळं आणि पेरू असे भरपूर झाडे आहेत. आणि शासनाचं आता 20 एप्रिल 2026ला शासनाचा GR आहे की पाझर तलाव किंवा साठवण तलाव असेल तर त्या तलावाच्या लगत रस्ता देता येत नाही किंवा विहीर पाईपलाईन असेल तर रस्ता देता येत नाही. आणि ह्याचा नियमाचा जर भंग केला तर त्यांच्यावर संबंधित मंडळाधिकारी किंवा तहसीलदारावर शिस्तभंगाचा कारवाई करता येतं. असं GR असतानासुद्धा, एवढं सगळं दाखवले असतानासुद्धा आपलं हितनापासून ते विहिरीपासून कमीत कमी 800 फूट पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनवर रस्त्याचा पंचनामा करून तहसीलदारांनी देतो. एकंदरीत ही जी पार्श्वभूमी आहे लक्षात घ्या, शेतीच्या वादातून किंवा तुम्ही जे आता जी काय तुमची आपबीती सांगितली, यानंतर तुमची काय भूमिका आहे, काय तुम्ही ठरवलं, निर्णय काय घेतलेला आहे? ह्यानंतर बघा, जर ह्या तहसीलदारांनी, मंडळाधिकाऱ्यांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्यांना हा मॅटर माहीत आणि सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. 2018 ते आज पोलीस स्टेशनला प्रत्येक पत्र माहितीच आम्ही दिलेलं आहे. म्हणजे शासनाला महसूलला दिलेलं पत्रसुद्धा पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. तरीसुद्धा पोलिसांनी ठोस कारवाई त्यांच्यावर करत नाही. पैशाचा किंवा राजकीय दबाव, आमदाराच्या दबावाखाली उघड आमच्यासमोर साहेबांना फोन येते आमदाराचा की बाबा ते काम करा, ते रस्ता करून द्या, हे करा, असं आमच्या समक्ष कित्येक वेळा फोन आलेला आहे. त्या दबावाखाली आम्हाला त्रास दिला जातो आणि आमदाराच्या दबावाखाली इतकं या लोकांनी आम्हाला त्रास देतात की आमच्या वाटणीपासून आज तक आमच्या प्रत्यक्ष वहिवाटीत पोलिसांनी जबरदस्ती मदतीने हे कब्जा घेण्याचा यांचा प्लॅन आहे की कोर्टात त्यांनी दावा दाखल केला आहे. ते दाव्यानुसार यांनी कोर्टात आजपर्यंत माहिती म्हणजे आपल्या निकालाप्रमाणे
दरखास्त दाखल करून स्वतःची मोजणी करून हद्दी कायम करून घ्या म्हणून प्रत्येक वेळी शासनाच्या अधिकाऱ्यांनी, पोलीस डिपार्टमेंटने मी सांगितलेलं आहे, महसूल खात्याने सांगितलं आहे आणि माननीय जमदाडे साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे त्यांनी की तुमच्या जमिनीचा मोजणी करून घ्या हद्दी कायम. अद्याप ते करून घेत नाहीत. इथंच बळजबरी, गुंडागिरी करणे, दादागिरी करणे, आपल्या जमिनीतील कायदे हस्तक्षेप करणे, जबरदस्तीने घुसखोरी करणे, आपल्या पिकात जनावरं सोडणे, विचाराने केली असते की मनुष्यबळ भरपूर आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, मारहाण करणे. हे आईला तर 100 वेळा मारलेलं आहे त्याने. आत्तापासून नाही, 1990 पासून हे चाललेलं आहे खेळांचं. त्या पोलीस स्टेशनचं हलगर्जीपणामुळे. काय वाटतंय आता त्यांनी जे बोललं ते? नरडोडाप त्या बाई येऊन बर खाली पाडून नरडोडापले मुलगा उभारले, बसवंता बसू उभारून दारात घेऊन पाडून नरडोडा बोलवल्या. माझं कोण नाही, माझा मुलगा सोलापूरला गेलाय, हिनं असं करत्या, येऊन धडाधडा मारत लाकूड घेऊन येत्या. बर आता काय तुम्ही निर्णय घेतलेला आहे? तुम्ही आता प्रशासकीय दरबारी तुम्ही दाद दाखल केलेली आहे. दाद दाखल आम्ही केलेलं आहे सर. किराणा साहेबांना, मान्य तहसीलदार साहेबांना सुद्धा आम्ही समक्ष भेटून बोललेलं आहे की बाबा हे तहसीलदार हे वन विभागाला पत्र पाठवू नका, आमचं कोर्टात न्याय प्रविष्ट आहे आणि तो तुम्हाला मॅटर संबंधित माहितीसुद्धा आहे आणि ह्या नोटिसा अनुषंगाने आम्ही तुम्हाला लेखी युक्तिवाद किंवा म्हणणे देणार आहे आणि वकील पण देणार आहे. त्यासाठी आम्हाला संबंधित कागदपत्र देण्याचा सहकार्य करावं असं त्यांना विनंती केली. त्या दिवशी त्यांनी फक्त तहसीलदारांनी नकल देण्यास सांगितलेलं आहे. मग त्याच्या अगोदर मंडळ अधिकारीने आज तगेत मंडळ अधिकाऱ्याचे आम्हाला 8/6/2026 रोजी मंडळ अधिकारी वळसंग यांनी रस्ता खुला करण्यासाठी गेले असता सदरचा रस्ता खुला करताना रस्त्यामध्ये असलेले कडुलिंबाचे झाड, 5 बाभळी झाडे व 1 झाड शौरीचे असे ही खोटी पंचनामा करून पाठवलेले आहे. इथं प्रत्यक्षात बघा, आमच्या शेतात भरपूर चिंचा झाड आहेत, म्हणजे सगळे फळबागाचे झाड असताना चुकीची खोटा पंचनामा करून चिंचाचे, लिंबाचे, आंब्याचे, बोरीचे, पेरूचे सगळे फळबाग आणि हा रस्ता मुळात आपल्या गटातच नाही. त्या दिवशी त्यांना बोललेलं आहे की बाबा ह्या गटात 35 गटात रस्ता नाही, सगळं जनावर सोडायचं, ह्या गटात रस्ता नाही की 33 गटात मान्य तहसीलदार साहेबांचा रस्त्याचा आदेश आहे. त्या आदेशाप्रमाणे त्या गटाचा मोजणी करून तुम्ही कोर्ट कमिशनर मोजणी करून हद्दी खुणा कायम करून तुम्ही रस्ता करा. तुमच्या रस्ता करण्यास आमचा काही विरोध किंवा अडथळा नाही, परंतु तुम्ही तुमच्या निकालाप्रमाणे रेमो नंबर 591 आणि 2012 असे दोन्ही त्यांचे कोर्टाचे निकाल आहेत की बाबा आमच्या बाजूने निकाल आहे, त्या विठ्ठल गुरवच्या विरोधात निकाल आहे असं प्रत्येक शासकीय अधिकारी किंवा पोलिसांना सांगतात. परंतु त्या निकालाप्रमाणे त्या अधिकाऱ्यांनी बी सगळ्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्या निकालाप्रमाणे कोर्टात दरखास्त दाखल करून की 33 गटाचं जमीन कुठून कुठपर्यंत असं कोर्ट कमिशनर मोजणी करून हद्दी कायम करून तुमच्या 33 गटात रस्ता करण्यास आमचा काही विरोध नाही. 35 गटाचा जमीन 11 गुंठे नसतानासुद्धा यांनी त्या खोट्या चुकीच्या दुरुस्तीच्या आधारे आम्हाला तुमचे पाझर तलाव सगळे जमीन गेलेलं आहे, राहिलेला 11 गुंठा आहे, बाकी आमचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या दुरुस्तीसाठी त्यांनी माननीय उपसंचालक यांच्याकडे अर्ज केला होता 2097मध्ये. त्या दुरुस्तीच्या आधारे हे असं खोटे पंचनामा करून, खोटे साक्ष देऊन, म्हणजे महसूल खात्याचा आम्हाला अनिवार्य त्रास आहे. म्हणजे पैशाच्या बळावर किंवा राजकीय बळावर आपलं कुठल्याही प्रकारचं ऐकलं जात नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचे कागद दिला जात नाही. आज बघा तारीख इथे 8/6/2026 आहे. आज तगायत मंडळ अधिकाऱ्यांनी तुम्हाला एकही कागद देत नाही म्हणते. फर्स्ट काय संबंध आहे तुमचं? पोलीस बंदोबस्त घेऊन आम्ही रस्ता खुला करणार आहे, तुमचा पत्रा शेड काढून टाकणार आहे आणि सगळं झाडं काढण्यासाठी आम्ही पंचनामा करून देणार आहे. तुमचं काय संबंध येतं या भाषेत मंडळ अधिकारी बोलला जातो. आणि मंडळ अधिकारी कोण आहेत? संतोष फुलारे म्हणून आहेत. बरं. आणि संबंधित अर्जदार शिलिसित खंडोगर यास नातलग आहे हा मंडळ अधिकारी. ह्याच्यापूर्वी आपल्याला बोलावून म्हणलं बाबा की हा वाद मिटवून घ्या म्हणलं. ठीक आहे सर म्हणलं, मिटवायचं असेल तर काय असेल तर रीतशीर मिटवा, आम्ही तयार आहे म्हणलं. मिटण्यासुद्धा आपला काय विरोध नाही किंवा हे नाही म्हणलं. तर ते विषय सोडून आम्हाला माहीत नसताना परस्पर हा पंचनामा करून पाठवलेला आहे. आणि हे 8/6/2026 पासून रोज मागतोय त्यांना, एकही दिवस चुकलेला नाही. माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे आणि त्यांचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग आहे माझ्याकडं. याकडे स्थळ पाणी येताना व्हिडिओ शूटिंग आहे त्यांची पूर्ण, आपल्याकडे कॅमेरा बसवलेला की इथं थांबून इथनंच पंचनामा करून त्यांनी रिटर्न गेलेलं आहे. इथनं अजून कमीत कमी 1200-1300 फूट अंतर आहे पुढं. आपली जमीन आहे, पाईपलाईन आहे, विहीर आहे, बोर आहे आणि इकडे शासनाची जमीन आहे. शासनाची अजून हे भरावाला सोडून खाली जमीन आहे.
हे शासनाचं जमीन सोडून आपल्या जमीन असताना ह्या दोघांचं शासन आणि आमचा कोर्ट कमिशनर मोजणी झालेलं आहे, ह्यांच्या गटाचं पण झालेलं आहे. एवढं असताना सुद्धा ह्या ठिकाणी रस्त्याचा पंचनामा करून मंडळ अधिकाऱ्यांनी हे दबावाखाली करत आहे काम.